नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी पीक विमा हा उंबरठा उत्पादनावर आधारित मिळणार आहे. आता हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे की ते ट्रिगर हटवलेले आहेत आणि पीक विमा कसा मिळणार आहे. मात्र हा मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची, कारण सध्या आता उंबरठा उत्पादनाचे पीक कापणी प्रयोग चालू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आता त्याबद्दल नेमकं लक्ष काय द्यायचंय, नेमकी काळजी काय घ्यायची, हे सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमधून घ्यायची. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा की त्यानं ती काळजी घेतली पाहिजे. आणि यावर्षीचा जो काही पीक विमा 2025 आहे, सुधारित पीक विमा, हा प्रत्येक शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. त्यामुळे ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, या सुधारित पीक विमा योजनेमध्ये जे काही ट्रिगर होते ते ट्रिगर हटवण्यात आले आणि हा फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित उंबरठा उत्पादनात जर घट आली तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. आता हे सगळ्याला माहिती, मग याच्यात आपण आता काळजी काय घेतली पाहिजे. सध्या पिकांचे प्रयोग घेणं चालू आहे. एका मंडळामध्ये 12 गावामध्ये हे प्रयोग घेतले चाललेत आणि त्यासाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल त्यानं ही महत्वाची काळजी घ्यायची, म्हणजे लक्ष ठेवून राहायचंय. कारण यावर्षी झाली अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीमध्ये सोयाबीन भिजलेले, मूग, उडीद असे म्हणजे सगळे पिकातून पाणी गेले, हे भिजलेले धनधान्य सगळं ओलंय. आता जर ओलं असताना त्याचा पीक कापणी प्रयोग झाला तर त्या पिकाचं वजन चांगलं भरणार आहे. जर वजन चांगलं भरलं तर मग आपल्या उंबरठा उत्पादनामध्ये घट काय दिसणार नाही, म्हणजे येणार नाही. मग त्यामुळे पीक विमा मिळणार नाही. मात्र कृषी आयुक्तालयानं आता एक पत्र काढलेलं आहे मित्रांनो. तसं ते सुधारित पीक विमा योजना झाली त्याच वेळेस त्या पीक विम्याच्या नियमामध्ये हे आहे की आता जी अतिवृष्टी झाली आहे यामध्ये पीक कापणी प्रयोग चालू आहेत आणि या पीक कापणी प्रयोगात जे उंबरठा उत्पादन काढलं जातं तो जो काही शेतीतला माल असेल ते ओला असणार आहे, म्हणजे मॉइश्चरायझड असणार आहे आणि मग त्याचं वजन जास्त भरणार आहे. त्यामुळं ज्या वेळेस हा पीक कापणी प्रयोग केला जाईल त्यावेळेस त्याचं जे काही वजन आहे त्यावेळेसच ते वजन घेतल्याच्या नंतर परत पुन्हा एकदा तो 10 दिवस माल वाळवायचा आहे आणि 10 दिवसाच्या नंतर त्याचं पुन्हा एकदा वजन घ्यायचंय. कारण वल्याचं जास्त वजन भरणार आहे आणि 10 दिवसानंतर तुम्ही आता माहिती आहे आपल्याला की आपण सोयाबीन नुसतं घरात बी आणून टाकलं तर घटत आहे. मग ते 10 दिवस वाळवायचे. 10 दिवस वाळवल्याच्या नंतर जे वजन येईल मग त्यानुसार उंबरठा उत्पादनामध्ये घट काढल्या जाणार आहे. म्हणजे उंबरठा उत्पादन किती आलंय हे त्यावरून कळणार आहे. त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची की जिथं जिथं उंबरठा उत्पादन काढणं चाललंय, पीक कापणी प्रयोग चालू आहेत, तर तिथं जे काही ओल्या पिकाचं वजन घेतलेले तर त्याचं त्यानंतर पुन्हा 10 दिवसानं वाळवल्यानंतर किती आलेले याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याने घेणं ते पाहायचंय. आणि त्याच्यात तरतूद अशी आहे की ज्यावेळेस ओलं वजन घेतलं त्यावेळेस त्याचा फोटो व्हिडिओ घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस वाळल्याच्या नंतर एकदा पुन्हा वजन घ्यायचंय त्यावेळेस सुद्धा त्याचा फोटो आणि व्हिडिओ घ्यायचा आहे, असं या कृषी आयुक्तालयाच्या पत्रामध्ये दिलेले. आता ही काळजी त्या गावचे सरपंच असतील, गावातले ज्येष्ठ नागरिक असतील, म्हणजे जे सुधारित शेतकरी असतील, यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांनी द्यायचंय, तरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो. असं हे महत्वाचं अपडेट होतं. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. जय जवान जय किसान.